मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, की दरवर्षी अनेक विद्यार्थी अफाट अभ्यास करून देखील प्रिलिम्स नापास होतात. या उलट काही विद्यार्थी कमी अभ्यासात देखील प्रिलिम पास होतात. जे विद्यार्थी कमी अभ्यासात प्रिलिम पास होतात, तर अशा विद्यार्थ्यांच्या यशाचं रहस्य काय असेल, याचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर याचं उत्तर आहे ऑब्झर्वेशन. आज मी तुम्हाला असेच काही ऑब्झर्वेशन सांगणार आहे, जे की प्रूव्हन आहेत, वेल रिसर्च्ड आहेत. ओके. तर चला स्टार्ट करूया. बघा, हा प्रश्न 2023मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न काय आहे बघा, की अँग्वाना ट्रिटिसी इज द पॅरासायटिक निमोड फाउंड ऑन डॅश प्लांट. आता बघा, याचं उत्तर हे फाइंड आउट करण्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे. बघा, हा प्रश्न 2023ला विचारलेला आणि सेम प्रश्न 2024ला देखील विचारलेला आहे. बघा की ट्रिटिसी रिलेटेड सेम प्रश्न आहे. ओके. आता अशा पद्धतीचे प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने अटेम्प्ट करायला पाहिजे बघा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे व्हीट. ओके. कारण की बघा, गव्हावर पडणाऱ्या रोगाचे जे नाव आहे तर ते ट्रिटिसी असं दिलं जातं. ओके. पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा. आणि तांदळावर पडणारे जे मोस्टली रोग आहेत तर त्यांना ओरायझा असं नाव दिलं जाते. ओरायझा. बघा, मी रिपीट करतो. जर का ट्रिटिसी असं मेन्शन असेल, ट्रिटिसी, तर तो गव्हावर पडणारा रोग असेल. ओके. आणि जर का ओरायझा असं मेन्शन असेल, ओरायझा, तर तो तांदळावर पडणारा रोग असेल. आता तुम्ही म्हणाल की याचं रिझन काय, याचं कारण का, असं का? तर बघा, याचं कारण सिंपल आहे मित्रांनो. बघा, गव्हाचं जे सायंटिफिक नेम आहे ना, गव्हाचं सायंटिफिक नेम तर ते ट्रिटिकम असं आहे. बघा, मी रिपीट करतो. गव्हाचं सायंटिफिक नेम जे आहे तर ते ट्रिटिकम असं आहे. आणि तांदळाचं जे सायंटिफिक नेम आहे तर ते ओरायझा सटायवा असं आहे. मग आता या सायंटिफिक नावाचा आधार घेऊन गहू आणि तांदळावर पडणाऱ्या जे रोग आहेत तर त्या रोगांची नावे दिले जातात. ओके. म्हणूनच मी स्टार्टिंगला आपल्या थंबनेलमध्ये बोललो बघा, की आपण जे काही यामध्ये बोलणार आहे तर ते प्रूव्हन आहे, वेल रिसर्च्ड आहे. असाच अंदाधुंद तुक्केबाजी करायला मी तुम्हाला सांगणार नाही आहे. ओके. लक्षात येते पहिला मुद्दा, की आपण बघा, मी तुम्हाला ट्रिक देखील सांगितली की असं आलं तर अशा पद्धतीनं अटेम्प्ट करा, आणि त्याचं कारण देखील सांगितलं. याचं कारण काय आहे, त्यांची सायंटिफिक नावे आहेत. ओके. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल, व्हीट हे असेल. ओके. आपण नेक्स्ट पाहूया. अगेन बघा, यामध्ये विचारलेलं आहे लीफ ब्लाइट ऑफ व्हीट. लीफ ब्लाइट ऑफ, अगेन बघा, व्हीटवर प्रश्न आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, व्हीटचं सायंटिफिक नाव काय आहे, ट्रिटिकम असं आहे. ओके. म्हणून गव्हावर पडणारे मोस्टली रोगांची नावं ही ट्रिटिसी किंवा ट्रिटिसी या नावाने दिले जातात. म्हणून आपलं उत्तर काय असेल बघा, एक तर पर्याय क्रमांक 1 असेल किंवा 2 असेल. ओके. लक्षात येते? ठीक आहे. अशाच पद्धतीनं बघा. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा, जो की 2015मध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्नामध्ये काय म्हटले, ॲग्रीमायसिन इज युज्ड टू कंट्रोल विच ऑफ द फॉलोइंग डिसीज. आता बघा, की आपण अनेक रोग पाहतो आणि त्या रोगावर उपचारासाठी अनेक औषधे आहेत. मग आता मला सांगा, ह्युमन ब्रेनला हे पॉसिबल आहे का, की तो प्रत्येक औषधाचं नाव पाठ करत बसेल आणि ते औषध कोणत्या रोगासाठी वापरलं जातं हे पाठ करत बसेल? या उलट बघा, एक सिंपल ट्रिक वापरायची. काय आहे बघा, की ज्या औषधाच्या नावाच्या शेवटी इन असेल, ज्या औषधाच्या नावाच्या शेवटी इन असेल तर ते औषध बॅक्टेरियल डिसीज, ओके, बॅक्टेरियामुळे होणाऱ्या रोगाचा उपचार करण्यासाठी वापरल्या जातात. बघा, इन शेवटी असेल तर बॅक्टेरिया. ठीक आहे. ज्या औषधाच्या शेवटी IR असं मेन्शन असेल, ज्या औषधाच्या शेवटी IR असं मेन्शन असेल तर ते औषध जे आहे व्हायरसमुळे होणाऱ्या रोगावर उपचार करण्यासाठी वापरलं जाईल. ओके. आणि तिसरे बघा, ज्या औषधाच्या शेवटी OL असं नाव लिहिलेलं असेल तर ते औषध फंगसमुळे होणाऱ्या रोगावर उपचार करण्यासाठी वापरलं जाईल. सिंपल आहे का बघा. तर चला पटकन आता ही आपण टेक्निक वापरून हा प्रश्न सॉल्व्ह करूया. बघा, या ठिकाणी ॲग्रीमायसिन असं म्हटलेलं आहे, शेवटी IN असं आहे. आणि जशी मी तुम्हाला टेक्निक सांगितली, की शेवटी IN असेल तर ते औषध बॅक्टेरिया संदर्भात वापरलं जाते. म्हणण्याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. ठीक आहे. अगेन बघा, हा तुक्का नाही, हे ऑब्झर्वेशन आहे. ओके. हे काय बघा, ऑब्झर्वेशन आहे. ठीक आहे. या संदर्भात एक अपवाद तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, की हे एक औषध आहे बघा, मेट्रोनिडेझोल या नावाचं औषध आहे. ठीक आहे. आणि या औषधाच्या शेवटी OL असं मेन्शन आहे. मग आपली टेक्निक काय सजेस्ट करते, OL शेवटी असेल तर
फंगसमुळे होणाऱ्या रोगावर उपचार करण्यासाठी वापरला जाईल, पण तसं नाही आहे. एक अपवाद फक्त लक्षात घ्यावा. मेट्रोनिडेझॉल हे जे औषध आहे तर ते बॅक्टेरियामुळे होणाऱ्या रोगावर उपचार करण्यासाठी वापरलं जाते. ठीक आहे, हे फक्त एकच अपवाद लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, ओके. असेच काही फंडे, काही ट्रिक आहेत ज्या जर का तुम्ही समजून घेतला ना तर एक्झाममध्ये हमखास तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मार्क मिळतील. जसं की बघा, इरी या शब्दाचा अर्थ रेड असा होतो. इरी, ERY, इरी या शब्दाचा अर्थ काय होतो? रेड असा होतो. ठीक आहे, आणि सायनो या शब्दाचा अर्थ ब्लू असा होतो. म्हणून जर का तुम्हाला प्रश्न विचारला बघा की फायकोइरिथ्रिन इज नेम ऑफ रेड अल्गी असं जर का म्हटलं, फायकोइरिथ्रिन अल्गी इज रेड इन कलर असं म्हटलं तर बघा, इरी हा शब्द आहे त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे या विधानाला बरोबर मानू शकता. ठीक आहे, कारण का बघा, जर का तुम्ही गुगलला देखील सर्च केला इरी या शब्दाचा अर्थ काय होतो, सायनो या शब्दाचा अर्थ काय होतो, गुगल देखील तुम्हाला हेच सांगेल. ओके, इरीचा अर्थ रेड असा होतो, सायनोचा अर्थ ब्लू असा होतो. ठीक आहे, या ठिकाणी बघा फायकोसायनिन अगेन बघा CYN असं मेन्शन आहे, तर मग हे कोणत्या रंगाचं असेल? ब्ल्यू रंगाचं असेल. ठीक आहे, लक्षात येते? ओके. अगेन बघा, एखादा शब्द आहे जो की ओमा या नावाने एंड होत असेल, ओमा, तर तो कॅन्सर रिलेटेड असेल. ओके, कॅन्सर रिलेटेड तो शब्द असेल. जसं की बघा सार्कोमा, SARCOMA, या ठिकाणी ओमा असं मेन्शन आहे, तर हे काय आहे? कॅन्सर रिलेटेड काय आहे शब्द हा वापरण्यात येतो. अगेन बघा, ईश्वर हा शब्द बघा, MPSC मध्ये एका वर्षी आपल्याला मंदिराची नावे आणि ते मंदिर कोठे आहे त्याचं स्थान हे जोड्या लावायला प्रश्न विचारलेला. ठीक आहे, मग आता बघा, कदाचित यावर्षी असं होऊ शकते की मंदिराचं नाव दिलं जाईल आणि ते मंदिर कोणत्या देवाचं आहे असं विचारलं जाईल. ठीक आहे, मग यासाठी एक सिंपल ट्रिक आहे बघा, की ज्या मंदिराच्या शेवटी ईश्वर असा शब्द असेल, ईश्वर, तर ते मंदिर शिवाचं असते. ओके, उदाहरणार्थ बघा, राजा राजेश्वर मंदिर. ठीक आहे, राजा राजेश्वर मंदिर. ठीक आहे, हे मंदिर कोणाचं आहे? शिवाचं आहे. कारण का बघा, याच्या शेवटी ईश्वर हा शब्द आपल्याला दिसून येतो. एक सिंपल लक्षात घ्या, शेवटी जर का ईश्वर असा प्रोनाऊन्स होत असेल तर ते मंदिर शिवाचं असेल. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघा, आता बघा, जैन लिटरेचर, बुद्ध लिटरेचर यावर मोस्टली UPSCला प्रश्न विचारला जातो, MPSCला कमी प्रमाणात यावर आपल्याला प्रश्न दिसतो, पण कदाचित यावर्षी प्रश्न आला तर आपल्याला माहीत असावं. ओके, यामध्ये काय क्लुप्ती आहे बघा, की जर का समजा मोस्ट ऑफ द टाईम जैन लिटरेचर जे आहे तर त्याच्या शेवटी सूत्र असं मेन्शन असते. ओके, जैन लिटरेचर, जैन साहित्य जे आहे, ओके, जैनिझम रिलेटेड जे साहित्य आहे तर त्याच्या शेवटी सूत्र असं मेन्शन असते. उदाहरणार्थ बघा, कल्पसूत्र, तत्वसूत्र. जर का तुम्हाला विचारला की कल्पसूत्र हे लिटरेचर जैन संदर्भात आहे असं म्हटलं तर ते विधान काय असेल? बरोबर असेल. ठीक आहे, जरी तुम्ही कल्पसूत्र कधी वाचलेलं देखील नसलं तरी देखील तुम्हाला याचं उत्तर देता येईल. जर का समजा तुम्हाला प्रश्न विचारला की ललित विस्तार हे या ठिकाणी सूत्र झाले, ललित विस्तार सुत्त. ओके, सुत्त असा आहे. ओके, तर हे लिटरेचर कोणाशी संबंधित आहे? तर बघा, सुत्त या नावाने शेवट होणारे जे लिटरेचर असतात तर ते बुद्धिझम रिलेटेड असतात. ओके, लक्षात काय ठेवायचं आहे बघा, की जर का एखाद्या साहित्याच्या शेवटी ओके जर का सूत्र हे नाव असेल तर ते जैनिझम रिलेटेड असेल, आणि जर का सुत्त असं नाव असेल तर ते बुद्धिझम रिलेटेड असेल. लक्षात येतं आहे? आय होप की तुम्हाला समजलं असेल. बघा, पुढे जाण्याआधी एक तुम्हाला होमवर्क आहे छोटासा, की तुम्ही वाटलं सर इथले तर मला एक होमवर्क आहे मित्रांनो. आपण ज्या टेक्निक पाहिल्या तर त्याचा वापर करून तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न असा आहे बघा, की इयर कॉकल ऑफ व्हीट. ओके, तर हा कशामुळे रोग पडतो हा प्रश्न आहे. ठीक आहे, तर त्याचा पहिला पर्याय आहे बघा, अंगुनो ट्रिटिसी. ठीक आहे, दुसरा पर्याय आहे पुसिनिया. तिसरा पर्याय काय घेऊ शकतो बघा आपण? तिसरा पर्याय ठीक आहे, चला, सोरोकिमाना. ठीक आहे, आणि चौथा नन ऑफ द अबोव. तर सांगा बघू, आपली पहिली टेक्निक काय होती? व्हीट. ओके, आपण पाहिलेलं व्हीटचं सायंटिफिक नाव काय आहे? ट्रिटिकम. ओके, आणि जर का ट्रिटिकम हे नाव असेल तर
पर्यायामध्ये काय शोधायचं, TTC किंवा ट्रिटिकम रिलेटेड ऑप्शन शोधायचा. त्यामुळेचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 असेल. ठीक आहे, ओके. तर त्यानंतर मला अजून एक सांगा की झॅनोमोनस ओरायझी हा जो रोग आहे तर तो कोणत्या पिकावर पडतो, सांगा बघू. ओके, पहिला ऑप्शन आहे तांदूळ, दुसरा आहे गहू, याचं मला उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तिसरा आहे ऊस आणि चौथा नन ऑफ द अबव. सांगा बघू कमेंट बॉक्समध्ये खाली याचं मला उत्तर कळवा. ठीक आहे, तर अशाच पद्धतीनं बघा बराच क्वालिटी कंटेंट हा आपला यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. बघा 28 तारखेला एक्झाम होईल की नाही याची शाश्वती नाही, कारण की आता आपल्याला माहिती आहे की मराठवाडा विभागामध्ये खूप जास्त पाऊस पडत आहे. जर का समजा एक्झाम त्या दिवशी होऊ दे न होऊ दे, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरील हे 3 व्हिडिओ तरी ॲटलिस्ट परीक्षेच्या आधी किमान पाहावेत असं मला वाटतं. ओके, त्यातला पहिला व्हिडिओ आहे इलिमिनेशन टेक्निकची समरी यामध्ये मेन्शन केलेली आहे. जर का तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या इलिमिनेशन टेक्निक पूर्ण इन डिटेलमध्ये जवळपास 10 इलिमिनेशन टेक्निक मी डिस्कस केलेले आहेत. ओके, आयोगाची PYQ घेऊन विथ प्रूफ मी विथ प्रूफ हे इलिमिनेशन टेक्निकचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता. जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ही समरी तरी ॲटलिस्ट पाहावी असं मला वाटतं. ठीक आहे, हा तर पहिला व्हिडिओ झाला. या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. दुसरा व्हिडिओ पॉलिटी PYQ रिलेटेड आहे, हा देखील व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला खूप जास्त क्लॅरिटी मिळेल. ठीक आहे, आणि तिसरा व्हिडिओ हा आहे. ठीक आहे, पॉलिटीमध्ये 30 पैकी 30 गुण कसे मिळवावेत, हे 3 तरी व्हिडिओ ॲटलिस्ट तुम्ही पाहून घ्यावेत. बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर बराच खूप सारा क्वालिटी कंटेंट अवेलेबल आहे. ओके, यावेळी बघा मी तुम्हाला हे 3 तरी व्हिडिओ तुम्ही ॲटलिस्ट पाहून घ्यावेत असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. ठीक आहे, ओके. शेवटी बघा जर असं तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओमुळं माझ्या तयारीला एक व्हॅल्यू ॲडिशन झालेलं आहे, तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, असाच बऱ्याच क्वालिटी कंटेंट संदर्भात तुम्हाला नवनवीन अपडेट मिळवायचे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल मंजिल ICSला देखील जॉईन करून ठेवू शकता. ओके, थँक्यू.